तर आज मित्र परिवाराबरोबर आम्ही आलेलो हॉटेल सोंगाड्याला. तर आज पाठच उठून आम्ही आपल्या गाड्या काढल्या आणि रस्ता धरलेला कोल्हापूरचा. तर जय अरे मित्रांनो, तर तुम्हाला तर माहितच आहे आपली आमुषाची वारी चालली आणि ही वारी होती चौथी. मग आमची गँग निघाली आपली कोल्हापूरच्या दिशेनं. मग आता निघाला बाळू आम्हाला आम्ही उन्हाचा तडाखा लय जोरात आहे, त्यामुळे आम्ही आपल्या येरावळीच घरातून बाहेर निघालो. तेवढ्यात रस्त्यात काहीतरी असं दिसलं आम्हाला, पण बाळूमामाच्या कृपेनं कुणाला काय झालं नव्हतं. त्यात एक चांगली गोष्ट झालेली, शेवटी सिर सलामत पगडी 50. जर माणूसच नसेल तर त्या गाडीला काय जाळायचं. ती घटना बघून आपलं आम्ही पुढे निघालो आणि आपलं म्हणलं आपण आपलं देवाजवळ करावं, देवाचं दर्शन पहिलं घेऊ. म्हणून आम्ही आलो तर इथं बाळूमामाच्या इथं आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि इथनं आम्ही आपला आपाची वाडी वगैरे सगळे केलं. इथनं आम्ही निघालो. मग आता देव झाला, गाड्यासाठी लागलेला भुका, सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, दिवसभर नुसतं गाडी हिंडत होतो. मग आम्ही आपल्या इथनं सोंगाड्याला गेलो डायरेक्ट. पोरं बी भुकेलेले म्हणतात चला एकदाच आपला गारवा करून टाकू. असं बी सोंगाड्याला आपल्याला कवा याचं होणार आहे कोल्हापूरला वाड्याला. मग इथे येऊन बाकी सगळं बघून घेतलं, यांचं जसं रील मध्ये आहे तसं सगळं एकदम तिथल्या तिथं बघून घेतलं. लक्ष्मीकांत बिराड्यांचा वाडा, दुर्गा मावशीचं गिर, सगळं आपल्या मराठी चित्रपटातलं सगळं देखावं केलेलं आहे तिथं. असलं भारी वाटलं. दिवसा ढवळ्या एवढ्या गर्दी होती म्हणलं संध्याकाळी काय असं विचारच करू शकत नाही. आणि एवढ्या मोठ्या हॉटेलचं मालक बनवून नुसतं बसायचं नसतं, तर असं राहुल दादांसारखं काम करायचं असतं. स्वतः माणूस टेबल पसत होता, राहुल दादा स्वतः एकदम लक्ष देऊन काम करत होतं आणि एक नंबर सर्व्हिस दिली यांनी जेवणाची. खतरनाक विषय होता. आणि व्हेज थाळी घेतली आम्ही, व्हेज थाळी एवढी क्लास होती, ह्याच्यानं विचार करायचा की मटन थाळीचा काय विषय असेल, नादच. त्यानंतर जेवण वगैरे केली आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला. तर चला आज एवढंच. जय हिंद जय महाराष्ट्र, भेटूया उद्या. फॉलो करा राव, लाईक करा विसरू नका. तर चला.